नमस्कार मित्रांनो, लातूर डी-सी-सी बँकचा आपण संपूर्ण इन डिटेल माहिती बघणार आहोत. तर थोडक्यात रिव्हिजनमध्ये सांगून देतो मित्रांनो. 23/12/2025 पासून फॉर्म चालू झालेले आहे. लास्ट डेट 21/1/2026 आहे. ठीक आहे. तर लिपिक पदाच्या 250, शिपाई पदाच्या 115 आणि 10 वाहन चालकच्या असे करून 375 जागासाठी भरती निघालेली आहेत. आणि पात्रता आणि फॉर्म अप्लाय कसं करायचं याच्या रिलेटेड संपूर्ण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण पदानुसार एक्झाम कसं होणार आहे आणि पदानुसार कोणतं सिलेबसमध्ये अभ्यासक्रम काय आहे आणि कसं अभ्यासक्रममध्ये अभ्यास करायचे टॉपिक वाईज आणि टू द पॉइंट मित्रांनो. फालतू टाईमपास नाही आहे आणि कचरा वाचायचा नाही आहे. अगोदर म्हणजे डायरेक्टली तुम्हाला सांगतोय मी. ठीक आहे. तर मित्रांनो, पहिली जी पोस्ट आहे ती आहे लिपिक, लेखनिक किंवा क्लर्क असं आपण जे म्हणतो ती पोस्ट आहे. ठीक आहे. तर 100 गुणांपैकी 90 मार्कासाठी ही लेखी एक्झाम होते मित्रांनो. ठीक आहे. आणि 10 गुणाचं तुमचं मुलाखत असते. ठीक आहे. आणि हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न स्वरूपात असतील. ठीक आहे. आणि ऑनलाईन परीक्षा 90 प्रश्नाची असून प्रत्येक प्रश्नास 1 गुण असणार आहे. म्हणजे एक प्रश्नास 1 गुण असेल. ठीक आहे. तर ऑनलाईन परीक्षेसाठी कालावधी किती आहे? 90 मिनिटाचा. ठीक आहे. तर 2 तास तुमचा सॉरी 90 मिनिटाचा तुमचा कालावधीला राहणार आहे. ठीक आहे. ऑनलाईन परीक्षेसाठी आता इथे त्यांनी अभ्यास काय दिलेलं आहे आणि अभ्यासचं सगळं डिकोडिंग करणार आहोत मित्रांनो. ठीक आहे. तुम्ही कोणतं पण काही पण वाचा, पण मी स्ट्रॅटेजी पण सांगणार आहे. ठीक आहे. तर इथे ना तुम्हाला त्रिस्तरीय रचना वगैरे दिलेली आहे. ठीक आहे. पतपुरवठा, शेती पतपुरवठा म्हणजे काय, की ज्या प्रायमरी डी-सी-सी बँक आहे, जिल्हा डी-सी-सी बँक आहे आणि राज्य डी-सी-सी बँक आहे, त्यांनाच त्रिस्तरीय रचना म्हणतात मित्रांनो. ठीक आहे. बँकिंग, सहकार, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, इंग्रजी भाषा म्हणजे इंग्रजी व्याकरण, ग्रामीण कृषी अर्थव्यवस्था, संगणक माहिती तंत्रज्ञान आणि बुद्धिमत्ता. ठीक आहे. हा तुमचा विषय आहे मित्रांनो. आणि या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नाचा समावेश असेल आणि ही परीक्षा मराठी आणि इंग्लिश तुम्हाला काही म्हणजे मराठी समजा कोणी इंग्लिश मीडियम असेल तर काही प्रॉब्लेम नाही. इंग्लिशमध्ये पण क्वेश्चन असणार आहे आणि मराठीमध्ये पण असणार आहे. तर खूप जणांचा प्रश्न आहे, "सर यांना काही निगेटिव्ह असतं का?" तर नाही मित्रांनो, यांना काहीही निगेटिव्ह नसतं. ठीक आहे. तुम्ही जितके प्रश्न आलेले आहेत तितके संपूर्ण सोडून या. ठीक आहे. आणि जे तुम्हाला जमत नाही आहे ते पण तुम्ही राईट टिक करून याच. कारण की अंदाजे पण मारलं तरी एखादा प्रश्न आला, ॲन्सर आला की तुमचाच फायदा आहे त्यात. ठीक आहे. तर मित्रांनो, ही जी एक्झाम होणार आहे, ही टी-सी-एस पॅटर्ननुसार एक्झाम होणार आहे. आता तुम्हाला संपूर्ण YouTubeवरती असं ऑफलाईन तुम्हाला बुक भेटेल, पी-डी-एफ भेटेल. काही लोकं आपल्या पी-डी-एफ कॉपी करून विकतायत मित्रांनो, त्यांच्यावर कारवाई करत आहोत. ठीक आहे. तर एल-डी-सी-सी एक्झाम कोण घेणार आहे आणि पॅटर्न हा महत्त्वाचा असतो मित्रांनो. ठीक आहे. तर आता एल-डी-सी-सी, लातूर डी-सी-सी बँकेची एक्झाम, टी-सी-एस एक्झाम घेणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर टी-सी-एसनुसार आपल्याकडे पी-डी-एफ अवेलेबल आहे. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे ते मी थोडक्यात 1 मिनिटात बोलून घेतोय मित्रांनो. ऑल जे सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये ऑल सब्जेक्ट इन डिटेल भेटणार. एम-सी-क्यू तर भेटणारच मित्रांनो तुम्हाला. ठीक आहे. एम-सी-क्यू, पी-वाय-क्यू इथे सांगितलेलं आहे मी. ऑल पी-वाय-क्यू भेटणार. एम-सी-क्यू सगळे भेटणार. एम-सी-क्यू म्हणजे क्वेश्चन बँक सगळे म्हणजे तुम्हाला 1000 ते 1200-1500 पर्यंत एम-सी-क्यू आहे. 1500 पर्यंत का म्हणतोय? जे ऑल सब्जेक्ट आहे चॅप्टर वाईज एम-सी-क्यू टाकलेले आहे आणि क्वेश्चन बँकमध्ये 1000 जवळपास 1000च्या आसपास एम-सी-क्यू आहे. जे लोकं तुम्हाला ₹300 मध्ये फक्त एम-सी-क्यू देते. म्हणजे पी-डी-एफ त्यांची काय आहे? फक्त एम-सी-क्यू. इन डिटेल सिलेबस नाही आहे. आणि एम-सी-क्यू बेसवरती तुम्हाला 85 प्लस मार्कचा तुम्हाला हे देत आहे. ठीक आहे. तर असं काहीही नाही मित्रांनो. फालतूमध्ये कचरा वाचू नका. ठीक आहे. इन डिटेल पी-डी-एफ वाचा. तरच तुम्हाला प्रश्न समजेल ना. आणि इंटरव्ह्यू पी-डी-एफ पण अवेलेबल आहे. ठीक आहे. याची किंमत आहे ₹350. हाच फोनपे नंबर आहे आणि हाच WhatsApp नंबर आहे. फोनपे करून WhatsAppवरती स्क्रीनशॉट सेंड करा. 5 मिनिटात तुम्हाला अवेलेबल होईल. थोडक्यात मी तुम्हाला पी-डी-एफचं स्वरूप दाखवतोय मित्रांनो. ठीक आहे. तर हे बघा अशा प्रकारे समजा हा बँकिंग सब्जेक्ट आहे. बँकिंग टॉपिक आहे. तर याच्यानुसार आपण असं हायलाइट पण केलेलं आहे आणि इन डिटेल घेतलेलं आहे. आणि लोकांनी काय केलेलं आहे दुसऱ्यांनी फक्त एम-सी-क्यू दिलेले आहे. तर एम-सी-क्यूबद्दल मला सांगायचं आहे. संपूर्ण टॉपिक कसा कव्हर होईल मला सांगा बरं तुम्ही? काय म्हणजे मुलांना फसवण्याचं काम आहे मित्रांनो हे सगळं. आणि आपण टी-सी-एस पॅटर्ननुसार इन डिटेल घेतलेलं आहे हे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आता हा बँकिंग झाला. त्यांनी जे एम-सी-क्यू दिलेले आहेत, मी तुम्हाला एम-सी-क्यू दाखवतो 1 मिनिट. इतकं इन डिटेल घेतलेलं आहे मित्रांनो, तुम्हाला दुसरं काहीही वाचण्याची जरूरत नाही. 25 नुसार बँक रेट, सी-आर-आर, एस-एल-आर संपूर्ण दिलेलं आहे. आणि ते लोकं जे एम-सी-क्यू देत आहे ना, ते तर आपण फक्त चॅप्टर वाईज तितके एम-सी-क्यू दिलेले आहे. आता हा बँकिंग टॉपिक झालाय, तर बँकिंग टॉपिकवरती एम-सी-क्यू बघा तुम्ही किती दिलेले आहे. हे बघा.
ठीक आहे. आणि क्वेश्चन बँक वेगळी राहिली. त्याच्यामध्ये जवळपास 1000 ते 1500 एम-सी-क्यू आहेच. जितके ते लोकं एम-सी-क्यू देत आहेत, तितके आपण फक्त क्वेश्चन बँकमध्ये देत आहोत आणि इन डिटेल पी-डी-एफ देत आहोत. ते पण टी-सी-एस पॅटर्ननुसार आणि अशाच रीतीने आपण संपूर्ण जे सिलेबस आहे तुमचा अशाच रीतीने काढलेला आहे. यामध्ये इंटरव्ह्यू पी-डी-एफ, क्वेश्चन बँक ठीक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. तुमचा टाईम इन्व्हेस्ट करताय, पैसे इन्व्हेस्ट करताय तुम्ही, तर व्यवस्थितरित्या इन्व्हेस्ट करा. मी म्हणत नाही आहे की आपलेच पी-डी-एफ घ्या, ठीक आहे. तर लिपिक या पदासाठी आणि जे हे पी-डी-एफ सांगितले हे सगळ्या पदासाठी आहे हां मित्रांनो. लिपिक पदासाठी नाही आहे, असं नाही आहे. लिपिक, ड्रायव्हर आणि शिपाई सगळ्या पदासाठी हे हा पी-डी-एफ चालतात आणि त्यानुसार डिझाइन केलेले आहे. तर ऑनलाईन परीक्षेसाठी म्हणजे लिपिक पदासाठी 10 मार्कासाठी इंटरव्ह्यू होतो. तर 5 मार्क गुण हे म्हणजे विशेष शैक्षणिक अर्हता अनुभव बाबीसाठी 5 मार्क दिले जातात आणि बाकीच्या 5 मार्कासाठी इंटरव्ह्यू होतो. तर हे बाकीच्या 5 मार्कासाठी आपण इंटरव्ह्यू पी-डी-एफ पण देत आहोत ना. मी पी-डी-एफमध्ये सांगितले, ठीक आहे. तर इंटरव्ह्यू पी-डी-एफ वेगळी आहे आणि ती पी-डी-एफ तुम्हाला इन्क्लूड या पी-डी-एफमध्ये देत आहोत, ठीक आहे. तर ते 5 मार्काची पण आपण तयारी करून घेत आहोत, ठीक आहे. आता इथे शिपाई या पदाचं बघणार आहोत मित्रांनो, ठीक आहे. हे शैक्षणिक अर्हता वगैरे दिलेलं आहे. तुमचा एम-कॉम, एम-बी-ए, एम-ई, एम-एस-सी, एल-एल-बी, एल-एल-एम 60% गुण मिळवून उत्तीर्ण असल्यास एक प्रश्न म्हणजे 1 मार्क मिळेल तुम्हाला, ठीक आहे. तर हे एज्युकेशननुसार मार्क आहे. तर शिपाई या पदाचं बघणार आहोत. तर शिपाई पदाचं आपण हे पण 90 मार्कासाठी एक्झाम होणार आहे. सेम त्याच्यावानीच आहे मित्रांनो. एका प्रत्येक प्रश्नास 1 गुण असेल, ठीक आहे. आणि यामध्ये मराठी, इंग्रजी भाषेचं सामान्य ज्ञान, ठीक आहे. लातूर जिल्ह्याची विशेष माहिती. आपण लातूर जिल्ह्याविषयी विशेष पी-डी-एफ देत आहोत मित्रांनो याच्यामध्ये, ठीक आहे. गणित बुद्धिमत्ता, बँकिंग सहकार विषयाचा विस्तृत अभ्यासक्रम प्रश्नांचा समावेश असेल, ठीक आहे. हा संपूर्ण सिलेबस आपल्या पी-डी-एफमध्ये कव्हर केला गेलेला आहे, ठीक आहे. आणि वाहन चालक पदास शैक्षणिक अर्हतेसाठी 5 मार्क लागू राहणार नाही आहे मित्रांनो, ठीक आहे. शैक्षणिकनुसार 5 मार्क लागू राहणार नाही आहे. त्यांच्यासाठी फक्त म्हणजे टोटल किती 10 गुणाची एक्झाम होईल. 10 गुणाची हे होईल इंटरव्ह्यू होईल संपूर्ण आणि ऑनलाईन परीक्षेच्या प्राथमिक चाळणीनुसार गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांनी ऑनलाईन अर्जांना नमूद केलेले शैक्षणिक कागदपत्रे पडताळणीस पात्र उमेदवाराचे आसन क्रमांक म्हणजे त्यांनी रोल नंबर वगैरे या साईटवरती दिलेले असेल. आणि एकंदरीत सांगायचं म्हणजे तुमचे जे 10 मार्काचा इंटरव्ह्यू आहे मित्रांनो, इंटरव्ह्यूवरती तुमचं मेन सिलेक्शन होईल. कारण की 1-2 मार्कांनी कट होतो, तर हे तर 10 मार्क आहे तुमचे, ठीक आहे. तर आपल्या याच्यामध्ये इंटरव्ह्यू पी-डी-एफ पण देत आहोत. कोणीच देत नाही आहे मित्रांनो हे इंटरव्ह्यू पी-डी-एफ. सगळे YouTubeवरती तुम्ही बघू शकतात आणि बुकमध्ये तर नसतेच ऑफलाईन, ठीक आहे. तर आता लास्ट पुढचं बघून घेऊया मित्रांनो. आणि ही जी माहिती सांगितलेली आहे, ही शिपाई आणि वाहन चालक ही दोन्हीसाठी आहे मित्रांनो, ठीक आहे. आणि लिपिकचं तर आपण बघितलेच. तर मित्रांनो कट ऑफ किती लागू शकतो आता एक्झाम वाईज अगोदर सांगणं पॉसिबल नाही. पण सरासरी आपण अंदाजे कट ऑफ किती लागू शकतो याचं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मित्रांनो. तर सरासरी कट ऑफ लिपिक या पदासाठी 60+ असेल मित्रांनो, ठीक आहे. 60+ असेल आणि 50 ते 60 म्हणजे 60मध्ये ज्यांचे मार्क्स येईल त्यांचे म्हणजे आपण एक चान्सेस धरू शकतो समजा, ठीक आहे. कारण की इंटरव्ह्यू लिस्टमध्ये तुमचं नाव येऊ शकेल 50 ते 60मध्ये आणि ज्यांचं नाव आले असेल त्यांचे थोडेफार म्हणजे चान्सेस असतात. पण इंटरव्ह्यूमध्ये चांगले मार्क्स जर आले तर होऊ शकतात. तर इंटरव्ह्यूची पी-डी-एफ पण दिलेली आहे आणि आपण जे मी ही पी-डी-एफ म्हणतो याच्यानुसार तुम्ही 75 ठीक आहे. 1 मिनिट 75 अरे काय होतंय 75+ मार्क्स पाडू शकतात मित्रांनो, ठीक आहे. आता बाकीचे यूट्यूबर 85 किंवा 100 90 पैकी 100 पाडतील ते, ठीक आहे. सांगण्याला काही नाही आहे मित्रांनो. पण जे रिॲलिटी आहे ते मित्रांनो तुम्हाला सांगतोय मी, ठीक आहे. 75+ आपल्या पी-डी-एफमधनं तुम्ही इझिली स्कोर आणू शकता आणि मुलांनी आणलेलं आहे मित्रांनो, ठीक आहे. आणि याच्यामध्ये 75+ म्हणजे काय, आणखी तुमचं जे 5 मार्काचा इंटरव्ह्यू आहे, असे करून आपण 80 मार्काचं संपूर्ण तुम्हाला कव्हर करून देतोय, ठीक आहे. तर पी-डी-एफ तुम्ही नक्कीच घ्या. 93 22 36 71 44 ठीक आहे. लास्टला 44 आहे या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा. तुम्हाला पी-डी-एफ मिळून जाईल, ठीक आहे. धन्यवाद आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा आणि टेलिग्रामचे चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो, ठीक आहे. जॉइन करून घ्या.